विचार करा, एका अशा माशाचा ज्याने हजारो वर्षांपासून मोठमोठ्या बुद्धिमंतांना चक्रावून सोडला आहे. एक असा जीव जो एका भयानक बदलातून जातो आणि मग कोणताही पुरावा न ठेवता गायब होतो. हा मासा आहे ईल. आणि आज आपण ईलच्या त्या गोष्टीत जाणार आहोत जी आजपर्यंत कोणीही पूर्णपणे समजू शकलेलं नाही. तर चला सुरू करूया त्या मूळ रहस्यापासून, ज्याने शतकानुशतके शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानांना बुचकळत पाडलं आहे. विचार करा, इतिहासातील महान तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल, ते सुद्धा गोंधळले होते. त्यांना वाटायचं की ईल चक्क चिखलातून आपोआप तयार होतात. का? कारण त्यांना प्रजनन करताना कुणीही कधीही पाहिलं नव्हतं. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे. गंमत म्हणजे आजही इतक्या टेक्नॉलॉजीनंतरही आधुनिक शास्त्रज्ञ ह्याच प्रश्नाशी झुंजत आहेत. अगदी कोणीही हे कोडं अजून सोडवू शकलेलं नाहीये. एवढंच नाही, मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे सिग्मंड फ्रॉइड, ते सुद्धा या माशासमोर हारले होते. त्यांनी त्यांचे प्रजनन अवयव शोधण्यासाठी शेकडो ईल कापले, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. अखेर त्यांनी तो नादच सोडून दिला. बरं, आता वळूया त्या जागेकडे जिथून हे सगळं रहस्य सुरू होतं. पृथ्वीवरच्या प्रत्येक ईलचं एक विचित्र आणि रहस्यमय उगमस्थान. सार्गॅसो समुद्राबद्दल एक विचित्र गोष्ट आहे. म्हणजे कल्पना करा, एक असा समुद्र जो समुद्राच्या मध्यभागी आहे आणि ज्याला कोणताही जमिनीचा किनारा नाही. 4 मोठे सागरी प्रवाह त्याच्या भोवती फिरतात आणि मधला भाग शांत ठेवतात. आणि या रहस्याला अजून गूढ बनवणारी एक गोष्ट म्हणजे ह्याचा पश्चिम किनारा कुठे आहे माहितीये? कुप्रसिद्ध बर्म्युडा ट्रायंगल, जिथे जहाजं आणि विमानं गायब होतात असं म्हणतात. आता हा निव्वळ योगायोग आहे की अजून काही, कोण जाणे. तर ईलच्या आयुष्याची सुरुवात होते एका लहानशा अळीच्या रूपात, जिला लेप्टोसेफेलस म्हणतात. ही अळी म्हणजे अक्षरशः काचेसारखी पारदर्शक असते आणि मग ती एक अशक्यप्राय प्रवास सुरू करते, एकटी. आईवडील नाहीत, कुणी मार्गदर्शन करणारं नाही. तरीही ती हजारो मैलांचा प्रवास करते. ठीक आहे, मग या लहानशा पारदर्शक जीवाचं पुढे काय होतं? पाहूया त्याचं आयुष्य कसं वेगवेगळ्या रूपांमधून जातं. त्याच्या आयुष्याचे टप्पे खूपच इंटरेस्टिंग आहेत. पहिले 3 वर्ष तर ते समुद्रात एका पारदर्शक अळीसारखं वाहत राहतं. मग नदीच्या तोंडाशी पोचल्यावर ते ग्लास ईल बनतं आणि त्यानंतर तब्बल 80 किंवा त्याहून जास्त वर्ष ते गोड्या पाण्यात राहतं. आणि मग येतं ते शेवटचं वर्ष. आणि तुम्हाला हा आश्चर्य वाटेल, पण सगळ्यात जास्त काळ जगलेली ईल तब्बल 155 वर्ष जगली होती. स्वीडनमधल्या एका विहिरीत ती सापडली होती. विचार करा, 150 वर्षांपेक्षा जास्त. पण मग अनेक दशकं शांततेत जगल्यानंतर अचानक एक रहस्यमय सिग्नल मिळतो आणि सुरू होतो तो भयानक शेवटचा प्रवास. एक असा प्रवास जिथून परत येणं शक्यच नाही. हे बदल इतके अविश्वसनीय आहेत की ऐकूनही खरं वाटणार नाही. तिचे साधे डोळे प्रचंड मोठे होतात आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे तिचं पोट आणि पचनसंस्था अक्षरशः विरघळून जाते. ती पुन्हा कधीही न खाण्यासाठी तयार होते. या प्रवासाचे टप्पे तर अजूनच थक्क करणारे आहेत. सगळ्यात आधी ती कायमचं खाणं बंद करते. मग आपलं गोड्या पाण्याचं घर सोडून निघते आणि तब्बल 6000 किलोमीटरचा प्रवास करून सार्गॅसो समुद्राकडे जाते. आणि हे सगळं फक्त आणि फक्त स्वतःच्या शरीरातल्या चरबीवर. पण एक मोठा प्रश्न उरतोच. ज्या जागेला तिने कधी पाहिलंच नाही, तिकडे परत जाण्याचा रस्ता तिला सापडतो तरी कसा? काही जण म्हणतात की तिच्या शरीरात एक नैसर्गिक GPS आहे, जे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करतं. पण खरं काय, हे कुणालाच माहीत नाही. आता आधुनिक विज्ञानाने यात लक्ष घातलं. वाटलं की आता तरी हे रहस्य उलगडेल. पण झालं उलटच. त्यांना सामोरं जावं लागलं एका भयान शांततेला. उत्तर शोधायचं होतं. मग शास्त्रज्ञांनी काय केलं? त्यांनी स्थलांतर करणाऱ्या ईल्सना GPS ट्रॅकर्स लावले. सोपा उपाय, नाही का? वाटलं की आता सगळं समजेल. आणि ट्रॅकिंगमधून एक विचित्र पॅटर्न दिसला. या ईल्स दिवसा खोल समुद्रात जायच्या आणि रात्री पृष्ठभागावर यायच्या. जणू काही त्या कोणाच्या तरी नजरेपासून लपण्याचा प्रयत्न करत होत्या. पण खरी गंमत पुढेच होती. जसजशा त्या सार्गासो समुद्राच्या जवळ पोचू लागल्या, तसतसे एका करून सगळ्या ट्रॅकर्सचे सिग्नल बंद झाले. शांतता. जणू काही त्या गायबच झाल्या. आणि हेच सत्य आहे.
आजपर्यंत कोणत्याही माणसाने किंवा कॅमेऱ्याने सार्गासो समुद्रात एकाही प्रौढ ईलना पाहिलेलं नाही. ना त्यांना पिल्लांना जन्म देताना पाहिलंय, ना मरताना. काहीच नाही. फक्त तिथे त्यांच्या लहान, पारदर्शक अळ्या सापडतात. मग या सगळ्या विचित्र जीवनचक्रामागे कारण तरी काय असावं? आणि आज या रहस्यावर एक नवीन संकट का आलंय? चला, ते जाणून घेऊया. तर ह्या महाप्रवासामागे 2 मुख्य थिअरीज आहेत. पहिली म्हणजे उत्क्रांतीची आठवण. म्हणजे लाखो वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीचे खंड जवळ होते, तेव्हा त्यांचं हे प्रजनन क्षेत्र खूप जवळ होतं. तीच आठवण घेऊन त्या आजही तिथे जातात. दुसरी थिअरी आहे अंतिम बलिदानाची. म्हणजे पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्यांचं शरीर तिथेच विघटित होतं आणि तेच त्यांच्या पिल्लांचं पहिलं अन्न बनतं. पण एक दुःखद बातमी आहे. धरणं, प्रदूषण आणि गरजेपेक्षा जास्त मासेमारी यामुळे गेल्या काही दशकांमध्ये ईलची संख्या तब्बल 90% कमी झाली आहे. म्हणजे आपण हे रहस्य सोडवण्याआधीच ते नाहीसं होण्याची शक्यता आहे. तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच, की काही रहस्य ही कधीही न उलगडण्यासाठीच असतात का? कदाचित काही गोष्टी अज्ञात राहिल्या तरच त्यांचं महत्त्व टिकून राहतं. आपल्याला हे आठवण करून देण्यासाठी की या जगात अजूनही असं बरंच काही आहे जे आपल्या कल्पनेच्या आणि समजुतीच्या पलीकडचं आहे.